अरे 5 वाजले, 5च मिनिटांनी उठते. 5च मिनिटांनी उठते. अरे देवा 8 वाजले. मधुराताई, तू सारखी म्हणतेस रोज पहाटे उठा, लवकर उठा. किती दिवस मी प्रयत्न करते लवकर उठायचा, पण तो काही जमत नाही. गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार मंडळी. मधुरा जीवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, आयुष्यात जर का सकारात्मक राहायचं असेल, पुढे जायचं असेल, टाइम मॅनेजमेंट, प्लॅनिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी तुमचं शरीर आणि मन उत्साही असायला पाहिजे, फ्रेश असायला पाहिजे. थकलेल्या, निराशावादी मनाने, कंटाळलेला, आळस आलेल्या मानसिकतेतनं या सगळ्या गोष्टी साध्य होत नाही. पण ह्या गोष्टी जर का साध्य करायची असेल तर सर्वात चांगली सवय जी आपण स्वतःला लावू शकतो आणि ती म्हणजे सकाळी लवकर उठणं. नाही, पहाटे लवकर उठणं. कारण सकाळ प्रत्येकाची वेगळी वेगळी. सकाळी लवकर उठणं ही प्रत्येकाची परिभाषा वेगळी असते. कोणी 8ला लवकर उठलं म्हणतात, कोणी 11:30ला उठतात आणि म्हणतात की आम्ही आज लवकर उठलो. सो असे काही लोक असतात. एनिवे, पण आपल्याला स्पेसिफिकली पहाटे लवकर उठायची सवय लागणं फार गरजेचं आहे आपल्या स्वतःच्या चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. तर ही सवय कशी लावायची यासाठी प्रस्तुत करते काही मस्त टिप्स ज्या माझ्यासाठी काम केल्या. कारण मला पण ही सवय अजिबात नव्हती. मी 7 शिवाय उठायची नाही. पण आता गेले कित्येक वर्ष पहाटे 5ला माझा दिवस सुरू होतो आणि त्याच्यामुळे एक आगळावेगळा फरक मला माझ्या जीवनात जाणवतो. सो लेट्स गेट स्टार्टेड. पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी मैत्रिणींनो, मधुरा जीवा आपलं ऍप आहे. या ऍपवर भरपूर कोर्सेस आहेत. 3 तर कोर्सेस आहेत आणि अजून एक नवीन कोर्स काही दिवसात लॉन्च होणार आहे. तर तो कोर्स, ते जे कोर्सेस आहेत त्याचा अवश्य लाभ घ्या. आणि तुमच्यापैकी काही मैत्रिणींनी मला मागच्या व्हिडिओच्या खाली कमेंट केलं होतं की मधुराताई, आम्ही खूप काही शिकतोय, आम्ही टाइम मॅनेजमेंट करतो, आमचं मील प्लॅनिंग आहे. तर मला या सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे. कारण व्हिडिओज बघून जर का इतका छान फरक तुमच्यात पडतोय तर ह्याच्यासारखं दुसरा आनंद नाहीये. काय माहितीये का मैत्रिणींनो, आपलं मन हे भयंकर स्वार्थी असतं. आपल्याला ह्यातून काय फायदा होईल हे समजून घेतलं तर ते करायला थोडंसं तयार होतं. आता सकाळी म्हणजे पहाटे लवकर उठण्याचे काय फायदे आहेत. आता मी तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगते. तुम्हाला आता माहितीये की गेले काही महिन्यापूर्वी मी शिफ्ट झाले नवीन गावामध्ये आणि ह्या सगळ्या शिफ्टिंग प्रोसेसमध्ये माझ्या टाइम टेबलचं अक्षरशः 12 वाजले. रात्री 12-12:30 पर्यंत जागायचं. सकाळी 6चा योगाचा क्लास म्हणजे पहाटे 5ला उठायची तर सवय मनाला आणि शरीराला लागलीये. मग मी उठायचे, सगळी कामं करायची. पण ते कामं करताना मला प्रचंड थकवा आणि ना दडपण यायचं, छातीत धडधड व्हायची. कित्येक लोकांना हे त्रास होतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मग डॉक्टरला वगैरे भेटले, बीपी वगैरे सगळ्या त्या गोळ्या झाल्याच, म्हणजे त्या तर मागे लागल्याच. पण त्याचबरोबर मी माझ्या योगा टीचरला विचारलं की हे मला असं होतंय. तर तिने मला फर्स्ट अँड फॉरमोस्ट अगदी पहिला प्रश्न विचारला, किती वाजता झोपतेस? म्हटलं अगं कधी 12, कधी 11:30, कधी 12:15. म्हणजे झोपायला 12:15ला जाते, ऍक्च्युअल झोप लागायला एक पुढे 20 मिनिटं अर्धा तास होतो आणि पहाटे 5ला उठते. तर तिने मला सांगितलं की तुझी झोप 7 तास छान झोप झाली तर तुझं हे सगळे त्रास जातील. तिने माझ्याकडनं काही बीपीचे प्राणायाम पण करून घेतले आणि मी खरंच सांगते, मी परत माझं विस्कटलेली जी घडी होती ती बसवली. 10:30 किंवा 10:15 मॅक्स मी गुडुप्प झोपते आणि पहाटे 5 वाजता जेव्हा मी उठते तेव्हा माझं शरीर मन फ्रेश तर असतंच, पण छातीत होणारी धडधड किंवा एन्झायटी, स्ट्रेस हे सगळं कमी झालं. सो पहाटे जेव्हा आपण लवकर उठतो तर त्याचा सर्वात हा तर एक शारीरिक स्तरावरचा फायदा तर झालाच, पण आध्यात्मिकरित्या सुद्धा आता सात्विक जीवनशैली मधला हा खूप महत्वाचा भाग आहे. जर का तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओज बघत असाल तर मी तुम्हाला नम्र विनंती करते की सात्विक जीवनशैलीचे 3ही भाग बघा. पहाटेची जी वेळ असते
त्यात सत्व रज तम अशा 3 प्रकारच्या ज्या लहरी असतात त्यातली सत्व लहरी जास्ती असतात. म्हणूनच तुम्ही बघा ध्यान, धारणा, नामस्मरण, योगा ह्या सकाळी लवकर उठून जेव्हा करतो तेव्हा त्या सत्व लहरींचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो. आणि जर का तुम्ही तेच उशिरा जर का तुम्ही 12-12:30ला तुम्ही जर का ही योगासनं केली किंवा ध्यानाला बसलात तर तेवढं छान ते लागत नाही जेवढं तुम्ही पहाटे उठल्यावर ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. तुम्ही एकदा माझं काय म्हणणं आहे एक्सपेरिमेंट करून बघायचं की काय फरक वाटतोय. सो हा त्यातला एक खूप मोठा फायदा आहे. तिसरा फायदा जसं मी सांगितलं की खूप स्त्रियांना इव्हन पुरुषांना सुद्धा कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड राहते. अगदी भंजाळल्यासारखं हे करायचंय ते करायचंय, ऑफिसला जायचंय, ड्रायव्हिंग करायचंय, इतक्या सारी अशी गडबड गोंधळ असा आपला दिवस सगळा जातो. पण जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता आणि ठराविक गोष्टी करता तेव्हा तुमचा दिवस हा खूप व्यवस्थित सॉर्टेड आणि चांगल्या पद्धतीने जातो. सो आता आपण बघूया की सर्वात पहिली महत्वाची टिप. आपण सगळेजण काय करतो, सकाळी लवकर उठायचं ठरवतो, मोटिवेट होतो, ठीक आहे, काही हरकत नाही, सुरुवात ही अशीच असते. आणि आपण अलार्म लावतो मोबाईलवर. मोबाईल असतो आपल्या उशी शेजारी साईड टेबलवर आणि इतकं सोपं आहे ना त्या मोबाईलला स्नूजवर जाणं किंवा ते बंद करणं खूप सोपं आहे. आणि बरेचदा असं होतं की आपण तो मोबाईलवरचा अलार्म बंद करून टाकतो आणि परत गुडुप्प झोपतो. कारण साहजिक आहे, आपल्याला झोपेची एवढी सवय असते, त्यामुळे ते लवकर उठणं होत नाही. पण मी तर तुम्हाला ऍडवाइस करेल की तुम्ही मोबाईल शेजारी ठेवून उशीच्या झोपूच नका. दुसरी सर्वात चांगली टिप म्हणजे आपले जे साधे अलार्म क्लॉक्स असतात ना, अगदी पूर्वीच्या काळचे, ते ठेवा. आणि त्याची बेस्ट गोष्ट म्हणजे की एक तर त्याला असा खटका असतो. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे अशा पद्धतीचे अलार्म क्लॉक आहेत. अगदी मी हे तर तुळशीबागेतनं घेतलं होतं 200 रुपयाला. ह्याला असा खटका असतो आणि हे बंद करायला तसं थोडं अवघड असतं मोबाईलपेक्षा. आवाज सुद्धा खणखणीत असतो. आणि ह्याला कसं वापरायचं म्हणजे अलार्म क्लॉक असू दे किंवा मोबाईल असू दे, तुम्ही शेजारी ठेवला की तो तुम्ही हमखास बंद करणार. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं असेल, 100% गॅरंटीड रिझल्ट. अलार्म क्लॉक लांब ठेवा. थोडे दिवस घरच्यांना कटकट होईल, पण तो अलार्म बंद करायच्या नादानी का होईना तुम्ही अंथरुणातनं बाहेर पडाल. थोडंसं झोपेत कुठेतरी आपटू नका बरं का. असं ठेवा की जिथे फार अडगळ नाहीये, पण तुम्हाला उठून जाऊन तो अलार्म बंद करावा लागेल. ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला जे अंथरुणातनं बाहेरच पडावं असं वाटत नाही ना, ते एकदा माणूस खडखडून जागा होतो आणि कमीत कमी त्या अंथरुणातनं बाहेर तरी निघतो. आणि सध्या थंडीचे दिवस आहे, त्याच्यामुळे पांघरून घेऊन गुडूप झोपायला सगळ्यांनाच आवडतं. पण अलार्म क्लॉक जर का लांब ठेवला तर तुम्हाला आपोआपच उठून तिथे जाऊन ते बंद करावं लागेल. अशी सोय करा. काय होईल, 1-2 दिवस थोडासा त्रास होईल, चिडचिड होईल, पण काही दिवसांनी सवय लागेल. कुठलीही सवय लागायला 10 ते 12 दिवस हे लागतातच. दुसरी महत्वाची टिप म्हणजे सकाळी लवकर उठायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग आदल्या दिवशीपासून करायला पाहिजे. मुख्य म्हणजे आहार. आपण काय खातोय, अगदी वरण भात पोळी भाजी गोड धोड खाऊन जर का आपण झोपलो तर आपल्याला इतकं जड फिलिंग येतं की आपण सकाळी लवकर उठूच शकत नाही. कमीत कमी तुमच्या जेवणाची वेळ आणि झोपायची वेळ ह्याच्यामध्ये 2 तासाचं अंतर असायलाच पाहिजे. संध्याकाळच्या वेळी 6-6:30 मॅक्झिमम 7 पर्यंत तुमचं जेवण हे झालंच पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि ते जेवण सुद्धा असा हलका आहार पाहिजे. खूप हेवी जर का तुम्ही खाल्लं तर तुम्हाला सकाळी उठणं अतिशय कठीण जाईल. आणि मुख्यतः जर का गोड पदार्थ तुम्ही रात्री खाल्ले तर सकाळी तर जाम त्रास होतो उठायला, बिलकुलच झोप उघडत नाही. तर हे तुम्ही करून बघा. थोडा आहार कमी करा. समजा तुम्हाला रात्री भूक लागत असेल तर एखादं फळ किंवा दूध असं तुम्ही घेऊ शकता, पण जड आहार हमखास टाळा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे
की जर का सकाळी उठल्यावर आपल्याला भूक लागलेली असणार ना, रात्री आपण कमी जेवतो, तर सकाळी उठल्यावर तुम्ही एखादं केळं खाऊ शकता, भिजवलेले काळे मनुके किंवा 2-4 बदाम भिजवून ठेवायचे रात्री. ही सगळी एक सवय लावण्यासाठी बहुत कुछ करना पड़ता है, मेहनतीशिवाय काही मिळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. रात्री तुम्ही जेव्हा झोपता आणि जेव्हा तुम्ही अगदी हेवी डिनर करता किंवा खूप जड जेवण करता, त्यावेळेस नैसर्गिकरित्या तुमची पचनक्रिया होण्यासाठी जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा शरीराला प्रचंड ताण येतो. पण जर का तुम्ही हलका आहार घेऊन झोपला तर नैसर्गिकरित्या छानपैकी तुमचं पचन पण होतं आणि सकाळी लवकर उठण्यासाठी मदत सुद्धा होते. आता आपण सगळ्यांकडनं ऐकलंय, इंग्लिशमध्ये पण आहे, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी वेल्दी वाईज, असं मराठीत पण भरपूर आहे. खरं आहे एका दृष्टीने. लवकर झोपा, सगळेजण म्हणतात लवकर झोपा, पण एक्झॅक्टली लवकर झोपायचं काय कॅल्क्युलेशन असायला पाहिजे? तर आपल्याला काय वाटतं, आपण 10 वाजता जातो आपल्या खोलीमध्ये आणि झोपतो बेडवर, पण आपण मोबाईल बघत 11:15 पर्यंत जागतो. 11:15, 12:15, 1, 2:15, 2:15, 4:15 आणि 5:15 म्हटलं तरी सुद्धा 6 तासच तुमची झोप होते. सो कॅल्क्युलेशन कसं पाहिजे की तुमची डीप स्लीपचे जे किंवा गाढ झोपेचे जी टायमिंग आहे ना, ती बरोबर 7 तास तुमची गाढ झोप झाली पाहिजे. म्हणजे असं नाही की मी 10लाच झोपते, म्हणजे अरे झोपते म्हणजे काय, तुम्ही नुसते पडता, पण ऍक्च्युअली झोप तुम्हाला 11:15ला लागते. मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा जाणवतो, प्रचंड पित्त होतं, ऍसिडिटी होते, ब्लोटिंग होतं, म्हणजे शरीर असं सुजल्यासारखं होतं, हे सगळे त्रास होतात. मग ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन असं पाहिजे की 4:15ला जर का किंवा 5ला मला उठायचंय, तर बरोबर माझी झोपायची वेळ अशी आली पाहिजे की 7 तास मला बरोबर झोप माझी झाली पाहिजे. म्हणजे जरी तुम्ही खोलीत 10ला गेला तर 10:15 पर्यंत किंवा 11:15 जे काही तुमचं उठायचं तुम्ही टाइम लिमिट सेट केली आहे, त्याच्यात तुमची 7 आवर्स एक्झॅक्ट स्लीप ही झाली पाहिजे. अशी जेव्हा तुमची झोप होईल, अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल, तेव्हा तुम्हाला छान वाटेल, फ्रेश वाटेल आणि लवकर उठायला मदत होईल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आता मी किती लोकांना व्हिडिओज मधून आपण सांगतो ना, टाइम मॅनेजमेंट, मॉर्निंग रुटीन करा, हे रुटीन करा, पण त्यातला एक महत्वाचा भाग आहे नाईट रुटीन. म्हणजे रात्रीचं सुद्धा आपलं एक रुटीन असायला पाहिजे. आपण काय करतो, सगळं घरातलं आवरतो आणि टीव्ही बघत बसतो, काही हरकत नाही ना, कारण तेवढाच एक वेळ शांत मिळतो, किंवा फोन लावतो, कोणाशी तरी गप्पा मारतो किंवा मोबाईल बघतो, तर हे ठीकच आहे. पण तुमच्या टाइम टेबल मध्ये नाईट रुटीन साठी एक 20 मिनिटं तरी असायला पाहिजे. आता उदाहरणासाठी म्हणून माझं नाईट रुटीन बघा की माझ्या नाईट रुटीन मध्ये स्किन केअर आणि हेअर केअर आहे, कारण मला ते करायला प्रचंड आवडतं, कारण मी स्वतःवर खूप प्रेम करते. सो तुम्ही म्हणजे केस वगैरे असे छान असले दिसायला पाहिजे, स्किन छान दिसायला पाहिजे. सो माझं एक ठराविक रुटीन आहे की फेस वॉश लावायचा, सिरम लावायचं, अमकं तमकं, तर मी ते करते. त्याच्यानंतर माझा 7 माळा नामस्मरण असतं. त्याच्यानंतर 100% मी तुम्हाला सांगते की मी युट्यूब अगदी कमी बघते. तुम्हाला खोटं वाटेल, मी मोजून 10 मिनिटच युट्यूब बघते आणि एकही व्हिडिओ पूर्ण बघत नाही, कारण मला ना घाई असते की लवकर झोपायचंय. पण तो पण जे काही आपला सोशल मीडिया आहे तो मी लवकर बघायचा प्रयत्न करते. म्हणजे अगदी असं बघितलंय आणि झोपून तो मोबाईल शेजारी उशीशी ठेवलाय असं कधीच करत नाही. सो नाईट रुटीन फॉलो करणं खूप आवश्यक आहे. आणि त्यातला सर्वात चांगला फरक जो मला पडला तो म्हणजे की बेडरूमच्या बाहेर मोबाईल ठेवायचा. अजिबात मोबाईल उशाशी ठेवू नका. खूप लोकांना हा प्रॉब्लेम आहे की झोपच लागत नाही. त्याचं मुख्य कारण आहे की एक नाही 2 मोबाईल्स, टॅबलेट्स सगळं तुम्ही उशाशी घेऊन झोपता आणि त्याच्यामुळे तुमची झोप ही नीट होत नाही, स्वप्न पडत राहतात किंवा डीप स्लीप किंवा साऊंड स्लीप मिळत नाही. तुम्ही हे करून बघा. मोबाईल सगळ्यांना सांगायचं, मोबाईल बेडरूमच्या बाहेर.
आणि तुमच्या स्लीप क्वालिटीमध्ये नक्कीच फरक पडेल. सो नाईट रुटीन मध्ये जसं मी म्हटलं की जप करणं, प्रार्थना करणं किंवा कृतज्ञता व्यक्त करणं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर मी सेपरेट व्हिडिओज केलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला कुठलं रुटीनचा कुठला भाग आवडतो ते रुटीन तुम्ही स्वतःसाठी डिझाईन करू शकता. जसं मी 4-5 गोष्टी ठेवलेल्या आहेत की ह्या गोष्टी करायच्याच बाबा रात्री झोपायच्या पूर्वी, तर तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार एक रुटीन ठरवू शकता. तुम्हाला आवडत असेल तर एखादं पुस्तक छानसं वाचू शकता. ह्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही रात्री जे काही वाचता किंवा जे काही कॉन्टेंट बघता किंवा जो काही विचार करता ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप खोलवर जातं. सो म्हणूनच रात्री जेवढं पण चांगल्या गोष्टी, समजा तुम्ही व्हिडिओ बघताय ना, हमखास बघा, पण चांगले व्हिडिओ बघा, चांगल्या गोष्टी ऐका, सो ज्याच्यामुळे तुमच्या माइंडमध्ये अंतर्मनामध्ये तेच राहील. सो हे खूप महत्वाचं आहे आणि ज्याच्यामुळे फ्रेश विचार असले की उठायला सकाळी सुद्धा मदत होते आणि चांगल्या सकारात्मक मानसिकतेने आपण उठतो. आता मुख्य प्रश्न असा आहे की पण आम्हाला झोपच लागत नाही ना, मग आम्ही करायचं काय? 12-12:30 पर्यंत आम्हाला झोप लागत नाही. हा खूप लोकांचा प्रश्न आहे आणि हा खूप सिरियस प्रॉब्लेम आहे. कधी कधी ना आपलं रुटीन असं असतं की आपण दिवसा खूप झोपतो, म्हणजे दिवसा विश्रांती मी पण घेते, पण ती मोजून पाऊण तास, अर्धा तास, जसं मला गरज असेल तशी. जर का तुम्ही दुपारी 2 तास 2.5 तास झोपला तर रात्री झोप येणं अशक्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. ज्यांना झोप ज्यांना येत नाही त्या लोकांनी तुपाचे 2 थेंब झोपताना जर का नाकात सोडले तर त्यांनी झोप इम्प्रूव्ह व्हायला किंवा झोपेची क्वालिटी सुधारायला खूप चांगली मदत होते. हे खूप चांगलं एक हे आहे. शुद्ध गाईचं तूप जर का असेल तर अजून उत्तम. मी हे सगळे प्रकार केलेले आहेत आणि खूप छान अशी आपण म्हणतो ना गाढ झोप लागते. तिसरी गोष्ट म्हणजे दूध आणि हळद घेऊ शकता किंवा जायफळ घातलेलं दूध तुम्ही पिऊ शकता, ज्याच्यामुळे नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या तुम्हाला झोप यायला मदत होते. कारण दुधात मेलाटोनिन असतं आणि त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या तुम्हाला तसं शांतपणा मिळतो आणि तुम्हाला झोप चांगली लागते. अजून एक महत्वाची त्यात एक गोष्ट अशी आहे की बरेचदा आपण काही औषधं घेत असतो ज्याच्यामुळे आपली झोप डिस्टर्ब होते. कारण काही ना कुठलेही औषधं तुम्ही जर का असे घेत असाल ना तर त्याचे काही ना काही साईड इफेक्ट्स असतात. झोप न लागणं, ऍसिडिटी वाढणं, पित्त वाढणं. सो त्या प्रकारचं डॉक्टरकडनं सल्ला घेऊन तशी ती औषधं बदलून घेणं किंवा त्याला कॉम्बॅट करणारे अँटासिड्स हे तुम्ही घ्यायला पाहिजे. शक्यतो आता थंडीचे दिवस आहे, खूप जणांना वाताचा त्रास होतो, एकदम पोटात गोळा फिरल्यासारखा होतो किंवा उठल्यावर खणकिनी टाच दुखते, असं अगदी होतं. कारण आपण दिवसभर ना साधं पाणी पितो पण ते सुद्धा गार झालेलं असतं हवामानामुळे. मग अशा वेळी जर का आपण कोमट पाणी दिवसभर प्यायला ना तर एकतर आपल्याला पचनाचा तर त्रास होतच नाही, पण त्याचसोबत जो वाताचा त्रास आहे जो थंडीमध्ये खूप वाढतो तो होत नाही. आणि वात जर का तुमच्या शरीरातला बॅलन्स, इनफॅक्ट वात, पित्त, कफ तिन्ही जर का बॅलन्स राहिले तर झोप यायला खूप छान मदत होते. आता महत्वाचा प्रश्न, उठल्यावर करायचं काय? मोटिवेशन तर ठीक आहे मिळालं, उठू, आम्ही पहाटे उठू, या करू, पण उठल्यावर करायचं काय? तुम्ही उठलात आणि तुमच्या समोर काही ध्येय असेल तर तुम्हाला सारखं त्या अंथरुणाकडे बघून वाटेल अरे अरे आता मी जाऊन झोपते. त्याच्यामुळे ना त्या खोलीच्या बाहेर निघायचं, हॉलमध्ये येऊन बसायचं. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जी मला सूट झाली, तुम्हाला होते का बघा, आजकाल ना भरपूर ऑनलाईन क्लासेस असतात. ध्यानाचे ऑनलाईन क्लासेस आहेत, योगाचे ऑनलाईन क्लासेस आहेत, झुंबाचे आहेत, वेगळे ऑनलाईन क्लासेस पहाटे आहेत, काही ब्रह्ममुहूर्ताचे क्लासेस आहेत. हे बघा, आपण जेव्हा सकाळी उठतो एकतर आपण आपल्या सवयी तोडायला जातोय. इतके वर्षानुवर्ष उशिरा उठायची सवय किंवा एका ठराविक वेळेला उठायची सवय आता ती आपण एकदम रिव्हर्स करतोय.
तर शरीराला मनाला त्रास होणार. आणि जेव्हा आपण हे कुठलाही बदल एकटं करायला जातो ना तेव्हा तो कठीण जातो. पण जर का कोणीतरी तुम्हाला विचारणारा असेल की बाबा आज जसं माझा योगाचा क्लास आहे, मला माहितीये मंजिरी समोर आली की झोप बीप सगळी निघून जाते. सो माझ्यासाठी तिचा तो आवाज आणि तिचा तो व्हिज्युअल प्रेझेन्स खूप महत्वाचा असतो. मग सगळेजण काहीतरी उठल्या थोडं 1-2 मिनिटं गप्पा मारतात, मग वॉर्मअप होतं, मग आम्ही योगासनांना चालू करतो आणि एक 10 मिनिटात ना एकदम फ्रेश वाटायला लागतं. पण हेच जर का तुम्ही विचार केलात की मी एकटी करेन सुरुवातीला, तर खूप प्रतिकार होईल आणि तुम्हाला असं वाटेल हे कशाला पहाटे लवकर उठायचं, झोपून जाऊ त्यापेक्षा. सो ग्रुपमध्ये जर का तुम्ही केलं तर तुम्हाला ती सवय लागेच तर खूप छान एक शिस्त लागते आणि ना पद्धतशीररित्या जे काही आहे ना ते कोच कडनं जेव्हा तुम्ही योगा टीचर किंवा योगा कोच किंवा अजून कोणी इन्स्ट्रक्टर्स असतील ते तुमच्याकडनं ते व्यवस्थित करून घेतात. अकडम तिकडम आपल्या मनाने व्यायाम केला तर त्याचा त्रास होतो. तर असं करू नका. ऑनलाईन एखादा क्लास लावा, म्हणजे रात्रीपासून डोक्यात प्लॅनिंग चालू होतं, उद्या 5ला क्लास आहे, उद्या 5:30ला क्लास आहे, उद्या उठायचंय, उद्या काय असतं एक ते लिंक पाठवतात व्हॉट्सअपवर, ती लिंक क्लिक करायची आणि जॉईन व्हायचं. खूप छान फरक पडतो हे सगळं केल्यानंतर. मग ही गोष्ट जेव्हा समजा तुमची ह्याच्यात अर्धा पाऊण तास 1 तास गेला तर त्याच्यानंतर तुम्ही तुमचं टू डू लिस्ट ही करायला पाहिजे. आज दिवसभरात माझा दिवस मला कसा प्लॅन करायचा आहे, आज मी हे करणार ते करणार ह्या गोष्टी मला दिवसभरात संपवायच्याच आहेत. तर ही टू डू लिस्ट तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःबद्दल विचार करू शकता, म्हणजे की नेमकं समजा मला रागाचा खूप प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी टॉक्सिक गोष्टी माझ्या मनात आहेत तर त्या थोड्या लिहून काढल्या, त्याच्यावर चांगले पॉझिटिव्ह अफर्मेशन्स किंवा सूचना दिल्या, थोडा वेळ देवाचं काही तर आवडत असेल तर अतिउत्तम, म्हणजे प्रार्थना किंवा फ्लूट मेडिटेशन, ह्याच्याबद्दल मी आधी पण बोललेली आहे. फ्लूट मेडिटेशन करू शकता, प्राणायाम करू शकता. ह्याच्यामुळे ना मी तुम्हाला सांगते प्राणायामाने तर मला अगदी ड्रास्टिक रिझल्ट आलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते ना ती बीपीची गोळी जेव्हा मला डॉक्टरनी प्रिस्क्राईब केली तर मला थोडंसं ना वाईटच वाटलं. म्हटलं थायरॉइड आपल्याला आहेच आणि आता बीपीची पण गोळी लागली. मी त्यांना कितीदा म्हटलं डॉक्टर प्लीज नाही बीपीची गोळी नको मला. ते म्हणाले हे बघा आता आपण चालू ठेवूया, पण तुमचं योगा प्राणायाम हे करा, अर्धी आपण ही गोळी कमी पॉवरची आहे, तुम्ही ते करा 1-2 महिने आणि रिझल्ट बघूया. आणि मी खरंच सांगते खूप मनापासून केलं मी ते. तरी अधूनमधून कधीतरी मिस व्हायचा माझा क्लास, पण मी परत उठून ते जे काय बीपी साठी जे ठराविक प्राणायाम आहेत ते केले आणि माझी ती गोळी सुटली. सो इतका फरक ह्याच्यामुळे पडतो. आणि बेसिक म्हणजे ना तुमचं शरीर आणि मन इतकं फ्रेश राहतं की काय सांगू. पूर्ण मोबाईलची बॅटरी चार्ज झाली ना तर की कसं असतं तशी आपली बॅटरी चार्ज राहते. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा सकाळी उठल्यानंतर बऱ्याच गोष्टी करू शकता. मील प्लॅनिंग, टाइम मॅनेजमेंट, आपले व्हिडिओज आहेत ते ऐकू शकता. बरंच काही तुम्हाला करता येतं. EFT टॅपिंग आहे, इमोशनल फ्रीडम टेक्निक. ही एक टेक्निक आहे, तुम्ही जर का बघितलं युट्यूबवर तर त्याच्यामुळे तुमच्याकडे जे टॉक्सिक किंवा नकारात्मक विचार असतात ते टॅपिंग करतात. बरोबर हे जे पॉइंट्स आहेत ह्या पॉइंट्स वर ते असं टॅपिंग करवतात. मग त्यांचं बघून जर का आपण ते टॅपिंग केलं ना किंवा इथे ते टॅप करायला लावतात आणि काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देतात तर त्या टॅपिंगमुळे पण खूप छान फरक पडतो. तुम्हाला लगेच फरक नाही पडणार, पण ग्रॅज्युअली तुम्ही जेव्हा महिनाभर टॅपिंग कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मनात जे नकारात्मक बॅगेज आहे ते जातं. पण हे पहाटे सकाळी उठून लवकर केलं ना शांत मनाने तर त्याचा रिझल्ट दिवसभर राहतो. हे सगळे उपाय मी स्वतः केलेले आहेत, अजून सुद्धा करते, म्हणून 100% तुम्हाला सांगू शकते की हे काम करतील, प्रोव्हाइडेड तुम्ही ते अगदी तन्मयतेने डेडिकेशनने केलं तर. सो म्हणजे मी आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल, कारण ह्या व्हिडिओसाठी मला 5-6 जणींनी रिक्वेस्ट केली होती आणि खूप जणींना आळसाचा पण प्रॉब्लेम आहे. दिवसभर आळसटल्यासारखं वाटतं, फ्रेशनेस राहतच नाही. तो फ्रेशनेस आहे ना तो फ्रेशनेस आतून वाटला पाहिजे.
खूप तयार झालोय, छान राहतोय, पण तो फ्रेशनेस नाहीये, आपण असं आनंदी दिसत नाहीये, आपल्याला आनंदी फील होत नाहीये, तर त्यासाठी पहाटे लवकर उठणं ही खूप चांगली सवय आहे. ही सवय तुमचं आयुष्य बदलू शकते. सो म्हणजे मी आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा, मी त्याचं नक्की उत्तर देईल. तुम्हाला जर का माझ्याकडनं कोचिंग घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनच्या वर जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. तुमच्यापैकी खूप जणींना माझ्याशी बोलायचं असतं, पण तुम्हाला गप्पा मारायच्या असतील तर आपण नक्की लाईव्ह वर कधीतरी गप्पा मारू. पण तुम्हाला तुमच्या समस्यांचं काही सोल्युशन पाहिजे असेल ऍज अ लाईफ कोच म्हणून, जे मी लाईफ कोचिंग दुसऱ्यांसाठी करते, त्यातनं तुम्हाला तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, काही अजून गोष्टी असतील, त्या माझ्याकडनं त्याचं सोल्युशन माझ्या परीने मी द्यायचं नक्कीच प्रयत्न करेल. त्यासाठी स्पीक टू मधुरा हा आपला उपक्रम आहे, तर त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता. लवकर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन मंडे, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड. नमस्कार.